तर बालमित्रांनो, आज आपण खूप दिवसांनी भेटतोय. आज आपण ऐकणार आहे पुन्हा कृष्णाच्या छान छान गोष्टी. आपण परीक्षा संपल्यावर आपण भेटलो होतो, तेव्हा आपण कृष्णाच्या छान छान गोष्टी ऐकत होतो. आता आपण याच्या आधी 40 गोष्टी ऐकल्या कृष्णाच्या, आणि अशाच आपण छान छान गोष्टी ऐकणार आहोत ह्या कृष्णाच्या. बघा, कृष्ण भगवान किती सुंदर त्याच्या सवंगड्यासोबत कशी मज्जा करतो वनामध्ये. ह्याच आपण गोष्टी बघितल्या ना मागे, तशाच आपण आता गोष्टी बघणार आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं गोष्ट आहे 41वी. कितवी? 41वी. याच्या आधी आपण 40 गोष्टी ऐकल्या, आणि या 40 गोष्टीमध्ये आपण किती काय 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 ऐकलं माहिती आहे का? तुम्हाला आठवतं का सगळं? तर अशा या भगवान कृष्णाच्या गोष्टी आपण छान छान ऐकू आणि त्याचे चित्र बघू. अशा ह्या भगवान कृष्णाने आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे श्रीकृष्णाचा मथुरेत प्रवेश. आपण मागे बघितलं की अक्रूर काका त्याला घ्यायला आलेले, आणि सगळ्या गोपींना असं वाटत होतं की हा अक्रूर कशाला आला आता आमच्या कृष्णाला, आमच्या सख्याला, आमच्या कान्ह्याला. सगळ्यांच्या मनात, गोपींच्या मनात, सगळ्यांच्या मनामध्ये तो कृष्णच बसलेला होता. जसं आपण म्हणतो ना की सगुण उपासना आणि निर्गुण उपासना. सगुण म्हणजे भगवंताची, आता ते तर सगुण उपासनेत जगत होते, कारण कृष्ण भगवंत त्याच्या साक्षात सोबत होता, हसताना, उठताना, बसताना, खेळताना. आणि निर्गुण म्हणजे तो सगळीकडे आहे आणि त्याच्यात त्याला शोधणं हा निर्गुण भक्ती. तर अशी सगुण भक्ती करणाऱ्याला कृष्ण जाणार म्हटल्यावर त्यांचे तर हातपायच गळाले. त्यांना खूप वाईट वाटलं, त्यांना खूप दुःख झालं. हा क्रूर का आला? हा किती क्रूर आहे का आमच्या कृष्णाला आता घेऊन जाणार आहे, असं सगळ्यांना वाटत होतं. आणि अक्रूर भगवंताची स्तुती करीत असताना ज्याप्रमाणे कुशल नट आपला पोशाख बदलून पुन्हा आपल्या मूळ रूपात प्रगट होतो, त्याप्रमाणे भगवंत यमुना जळातून अंतर्ध्यान झाले. जे आपण मागच्या गोष्टीत बघितलं होतं की अक्रूराला त्यांनी यमुनाच्या जळामध्ये पण दर्शन दिलं वेगवेगळ्या प्रकारचं. आणि मग ते गुप्त झाले, तेव्हा मग अक्रूरांनी आपली लगेच आंघोळ संपवली आणि ते रथात आले. मग रथात आल्यानंतर कृष्ण विचारतो त्याला, काय अक्रूर काका, झाली का तुमची आंघोळ यमुनेमध्ये? मग असा अक्रूर निघून गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण बलरामाने गोपपालक यांनी शहराची शोभा पाहण्याच्या इच्छेने मथुरा नगरीत प्रवेश केला. तर तुम्हाला माहिती आहे का, मथुरेमध्ये पोचल्यानंतर यांनी इतकं सुंदर होती ती मथुरा सजवलेली, सुंदर. आणि मग सगळ्या मथुरावासींना माहिती पडलं होतं की गोपाल कृष्ण म्हणजे जो गोकुळात राहणारा कृष्ण आहे तो मथुरेत येतोय. आणि म्हणून सगळ्यांना वेडच लागलं होतं त्या कानाला बघायचं, कारण तो होताच तेवढा सुंदर, अतिशय सुंदर. म्हणजे त्याच्याकडे बघितलं ना की असं पटकन जावं, त्याला भेटावं, किंवा मग त्याचं पप्पी घ्यावी, किंवा मग त्याला बघत राहावं, असं सगळ्यांना वाटत होतं. आणि म्हणून ज्या होत्या ना त्याच्या भक्ती मथुरामध्ये पण गोपी, तर त्यांनी कोणी काजळ घालत होते एकच डर घेतलं तशाच पळाल्या, कोणी आंघोळ करत होतं आंघोळ सोडूनच पळाल्या तसंच, कोणी काय करत होतं कोणी काय करत होतं, कोणी पैंजण घालत होतं एकच पैंजण घालून पळालं. म्हणजे अशी स्थिती झाली होती त्या गोपींची. स्मित हास्य करीत मथुरेला मार्गावरून जाताना प्रत्यक्ष पाहिली, तेव्हा त्यांना परम आनंद झाला. त्यांनी नयन भरून त्याचे दर्शन घेतले. त्याचवेळी त्यांच्या हृदयात येऊन अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांनी श्रीकृष्णाविषयी केवळ ऐकले होते परंतु कधी पाहिले नव्हते, आणि आता त्याची अभिलाषा पूर्ण होत होती. त्या महालयाच्या सज्जातून मोठ्या आनंदाने श्रीकृष्णावर, बलरामावर काय करत होते? पुष्पांचा अभिषेक, पुष्पवृष्टी करत होते, टाकत होते. मथुरेत स्वागत केले. सर्व मथुरा निवासी, वृंदावनवासी जनाच्या थोर पुण्यकर्माविषयी आपापल्या साथ चर्चा करू लागले. ते आश्चर्याने उद्गार काढीत होते, अहो, या वृंदावनवासी जनांनी किती किती घोर पुण्यकर्मे केली असतील, कोण जाणे. अहो, त्यांचे सौभाग्य तर पहा, ते श्रीकृष्णाने बलरामांना गोपाल बालकाच्या रूपाने सदैव पाहू शकले, अशी त्यांच्यामध्ये चर्चा होत होती. आणि मग तिथे एक धोबी दिसला. तर धोबी याचे कंसाचे कपडे घेऊन तो चालला होता.
सहज कृष्णाने त्याला हटकलं आणि सांगितलं की ए धोब्या, ही कपडे आम्हाला दे. आता तो धोबी कंसाच्या सान्निध्यात राहिलेला, तो कंसासारखाच असणार आहे असुर. मग तो म्हटला नाही नाही, हे माझ्या स्वामींचे कपडे आहेत, हे मी तुम्हाला देणार नाही. आता कृष्णाला तर काही कमी होती का, त्यांनी सहज मागितले आणि त्याला कपडे दिले असते तर त्याचं अजून कल्याण करणार होते कृष्ण भगवान. पण त्याच्या मनात, त्याच्या नशिबात नव्हतं, म्हणून त्यांनी नाही दिले. तर असा हा दुर्दैवी धोबी कंसाच्या खजिन्यातील नौकर होता. आणि मग कृष्ण भगवंतानी काय केलं, त्याला दंड म्हणून त्याची फक्त अशी करांगळी केली, लगेच त्याचं मुख पडलं. म्हणजे त्याला त्याचं शिरछेद केला भगवंतानी. कुठलाही अस्त्राशस्त्राविना असा होता कृष्ण भगवान. मग असा धोबी देवकी नंदन कृष्णांना त्याचा अतिशय क्रोध आला आणि त्यांनी आपल्या करांगळीने त्याला संपवला. त्याच्यानंतर मग कोण भेटलं माहिती आहे का तुम्हाला तिथे, एक सुंदर सुंदर माळी बनवणारा सुदामा नावाचा माळी. आणि मग त्याच्याकडे खूप सुंदर सुंदर माळा होत्या. फुलमाळ्याकडे गेले. फुलमाळी तात्काळ घरातून बाहेर आले होते आणि चंदन उटी घेऊन येण्यास सांगितले. तर या माळ्यांनी काय केलं की त्या प्रभूची दोघांची पण आरती केली चंदन उटी लावून. आणि मग तो फुलमाळ्यावर खूप खुश झाला. आणि मग फुलमाळ्याला त्यांनी खूप छान आशीर्वाद दिले. दुर्जनाचा संहार करण्यासाठी अवतीर्ण झाला आहात असं त्यांनी गुणगान केलं त्याचं. प्राणीमात्राचे मित्र म्हणून आपण सर्वांसाठी समान आहात. आपण परमात्मा आहात. शत्रुमित्रात भेदभाव ठेवित नाही, तरी देखील आपण आपल्या भक्तांना त्यांच्या प्रेममय सेवाचा विशेष लाभ देण्यात प्रसन्न असता. प्रभो, माझी प्रार्थना आहे, आपल्याला इच्छेनुसार मी काय करावे ते मला कृपा या सांगा, कारण मी आपला शाश्वत सेवक आहे. आपण मला काही आज्ञा कराल तर माझ्यावर मोठी कृपा होईल, मोठी कृपा होईल. आपल्या स्थानी श्रीकृष्ण आणि बलराम यांना आल्याचं पाहून तो फुलमाळी सुदामा हृदयात अतिशय आनंद झाला. त्याने आपल्या आवडीप्रमाणे विविध फुलांचे 2 खास सुंदर हार तयार करून ते भगवंताला अर्पण केले. आणि त्याची सेवा पाहून भगवंत खूप खुश झाला, कृष्ण खूप खुश झाला. आणि मग प्रसन्न होऊन वरदान दिले. तेव्हा तो म्हणाला, प्रभो, आपण मला हेच वरदान द्या की मी आपल्या प्रेममय सेवेत एक शाश्वत दास म्हणून राहावे आणि अशा सेवेने मला सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करता यावे. यावरून आपणास समजते की कृष्ण भावनेतील भगवत भक्तीमधील स्वतःचाच उन्नती स्वारस्य ठेवू नये, तर त्याने दुसऱ्याच्या कल्याणार्थ कार्य करण्यासाठी उत्सुक असायलाच हवे. याकरिता वृंदावनाच्या उदाहरण अनुसरणीय आहे. त्याच्या अष्टकात म्हटले आहे की लोकानां हितकारणो भगवत भक्त स्वार्थी नसतात. त्यांना भगवंताकडून वरदान स्वरूपात जो काही लाभ प्राप्त होतो त्याचे सर्व जीवांमध्ये वाटप करण्याची त्यांची इच्छा असते. आणि फुलमाळ्यावर संतुष्ट होऊन भगवंतांनी त्याला मागितलेला वरदान दिले. परंतु त्याला सगळ्या प्रकारची भौतिक ऐश्वर्य, परिवार, समृद्धी, दीर्घायुष्य आणि या भौतिक जगातील जे जे काही तो इच्छील ते प्राप्त होण्याचेही भगवंतांनी वरदान दिले. असा हा कृष्ण भगवान. मग अशा कृष्ण भगवंताला आपण आज इथेच नमस्कार करू. 40वी गोष्ट आवडली का तुम्हाला? 41वी. आता उद्या आपण 42वी गोष्ट बघू. जय श्री कृष्ण भगवान.